सो हे गाईज कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळेजण चांगले असाल. तर पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे आपल्या ताईचं उठणं. आणि म्हणजे सगळ्यांना वट्या वगैरे देतात ना, बायका जे येतात गावागावातून त्यांना साड्या वगैरे देण्याचा कार्यक्रम होतो. आणि मग मस्तपैकी DJ लावणार आहेत. मग DJमध्ये आपण मस्तपैकी एन्जॉय करू. आणि आज उठण्याचा कार्यक्रम आहे आणि उठणं लावायला पण आपल्याला जायचं आहे. आपल्याला कुठे लांब नाही जायचं, इथं वरच जायचं आहे. तर तुम्ही आवडीने ब्लॉग बघा, तुम्हाला ब्लॉग नक्की आवडेल. आणि हा ब्लॉग मी सकाळी नाही चालू केला, तर आत्ताच जस्ट चालू केला. कारण की बोललो काय सकाळपासून काही गावात मी हिंडणार वगैरे, कुठं तर मोबाईल घेऊन हिंडू, मोबाईल पडला वगैरे तर प्रॉब्लेम होतो म्हणून. मग आणि हा फोन माझ्या फोनमध्ये शूट नाही करते, पप्पांचा फोन आहे. पप्पांना माझा फोन दिला आहे. तर भेटतो पुढे. तर गाईज आम्हाला इथं काम सांगितले, उद्या लग्न आहे म्हटल्यावरती इकडे भांडी वगैरे पाहिजेत ना, जेवण वगैरे बनवाय. तर ते आता आम्हाला धुवाय सांगितले. मी इथं काय हात सगळे मोठी दादा वगैरे आहेत आणि माझे पप्पा पण आहेत, तर ते धुत आहेत आणि मी इथं बघत बसतो. तर गाईज आत्ता जस्ट जेवण झालं. आणि गाईज सॉरी कारण की मी कार्यक्रमामध्ये 1 तास बाहेर गेलो होतो, दुसऱ्या गावामध्ये गेलो होतो. माझ्या दादाने मला नेलं होतं, त्याचं काहीतरी काम होतं. म्हणजे त्या गावातून ते कोणतरी लग्नाला येणार होते इकडे उठण्यासाठी, तर त्यांना घेऊन आलेत. म्हणजे घेऊन आणायलाच गेलो होतो, तर त्यांना आणलं आता. आणि आता जेवलेलं आणि माझे पप्पा, मम्मी आणि माझा भाऊ अख्ख्या गावामध्ये मला शोधत आहे. तर मी सांगितलं मला दादा घेऊन गेला होता. अख्ख्या गावामध्ये झालं की मी गायब आहे. तर आता सगळेजण मला विचारत होते येता येता, तर सगळ्यांना उत्तर दिली. आणि वरती कार्यक्रम सुरू झाला उठण्याचा. तर आता तिकडे जातो आणि मग तुम्हाला काय कसं चाललंय सगळं दाखवतो, परंपरा कशी आहे लग्नाची. तुमच्या इकडे पण अशीच असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटतो पुढे. तर गाईज कार्यक्रम सगळा उरकलाय आणि इकडे आम्ही सगळे भाऊ इकडे बसले. आणि हा आपला रोहन आहे, वरती जयदीप आहे, तिकडे माझा दादा आहे आदर्श, आणि इकडे आपला संकेत आहे. इकडे आता पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल, तर बघूयात. आणि श्री सौ सुरेखा तानाजी कृष्ण उपरेकर यांची सुकन्या, तसेच चिरंजीव महेंद्र वैकुंठवासी रामचंद्र कृष्ण भोसले मुक्काम तेसली यांचा सुपुत्र यांचा विवाह उद्या दिनांक 26/12/2024 रोजी आयोजित केलेला आहे. आज या ठिकाणी उठण्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे. आणि आपल्या प्रथेप्रमाणे आज गावातील सर्व महिलांच्या मानाच्या ओट्या या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. तरी इंदुमती चंद्रकांत शिंदे, सुनीता सकाराम शिंदे. तर गाईज आम्ही इथे सगळेजण बसलोय आणि इकडे ओटी द्यायचा कार्यक्रम सुरूच आहे. तर हे सगळे की ब्लॉग चालू कर म्हणून यांच्यासाठी ब्लॉग चालू केलाय. इकडे आपला जितू आहे, तुम्हाला कन्व्हिन्स करत होता हाय कर. नगरसेविका कल्याण डोंबिवली. तर इकडे सगळी पब्लिक आहे. आपला सूरज आहे, दादूचं नाव काय आपलं या ठिकाणी इकडे कार्यक्रम चालू आहे. थोड्या वेळानंतर मग DJ चालू होईल, मग आपल्याला एन्जॉय करायचं आहे रात्रभर. तर भेटतो पुढे.
जायचे मी जत्रेला चैत्र पाकाच्या महिन्याने येईल तर गाईज खूप वेळ नाचून झालं 2 ते 3 तास आम्ही नाचलो. 11ला चालू केलं होतं 2ला बंद केलं 3 तास झाले. तर खूप मजा आली आणि तुम्ही बघितलं असाल नाचताना सगळे खूप मजा आली. अंगण थोडं छोटं पडलं, आमचं अंगण लय मोठं नाही, वरच्या घराचं छोटंच आहे. तर तरी भरपूर जण नाचले आणि इकडे स्टेजसुद्धा बनवले ना, तर म्हणून काय लोकांना जास्त नाचता नाही आलं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. बाय.